नमस्कार मित्रांनो, आज भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी साजरा केला आहे. तर या भारतीय संविधानाविषयी, भारतीय संविधान एक मानवतेची गुरुकिल्ली याविषयी आपण माहिती ऐकणार आहोत. भारतीय संविधान हे आपल्या देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा पाया आहे. ते केवळ एक कायद्याचा दस्तऐवज नसून ते मानवी हक्क, न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या मूल्यांचा आधार आहे. संविधान हे आपल्या समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणणारे, त्यांना न्याय देणारे व त्यांचे अधिकार जपणारे आहे. मानवतेची महान तत्त्वे असलेले हे संविधान आपणा सर्वांना मार्गदर्शक तर आहेतच, परंतु अनेक देशांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय खडतर असे प्रयत्न करून अभ्यासपूर्वक या संविधानाची निर्मिती केली आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रस्तावना हे त्याच्या मूळ गाभ्याचे प्रतिबिंब आहे. यात न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांची ग्वाही दिलेली आहे, जी मानवतेच्या मूलभूत तत्वांना प्राधान्य देते. न्याय म्हणजे काय? तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची संकल्पना संविधानात मांडली आहे, जी प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून देते. स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासनेच्या स्वातंत्र्याला संविधानाने मान्यता दिली आहे. समानता, संविधानाने जाती, धर्म, लिंग, भाषा किंवा प्रांत यांच्यात भेद न करता सर्वांना समान वागणूक दिली आहे. बंधुता, बंधुतेची भावना सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. संविधानातील मानवतेचे प्रतिबिंब हे आपल्याला पुढील गोष्टीवरून लक्षात येते. भारतीय संविधान हे विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. 1950 मध्ये लागू झालेले हे संविधान जातीयता, धर्मांधता आणि भेदभावाविरुद्ध एक शक्तिशाली हत्यार ठरले आहे. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानाने भारतातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला आहे. यामधील अनुच्छेद 14 ते 18 समानतेच्या अधिकाराची तरतूद करतात. अनुच्छेद 19 ते 22 स्वातंत्र्याचे अधिकार स्पष्ट करतात. अनुच्छेद 23 आणि 24 शोषणाविरोधी अधिकाराची हमी देतात. अनुच्छेद 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचे अधिकार सुनिश्चित करतात. अशा प्रकारे भारतीय संविधान हे मानवतेचे प्रतिकात्मक उदाहरण आहे. भारतीय संविधानाने केवळ पुरुषांनाच स्वातंत्र्य दिले का? तर नाही, तर भारतीय संविधानाने स्त्रियांचे अधिकार, अनुसूचित जनजातीचे आरक्षण आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण यासारख्या तरतुदींनी समानतेचा आदर्श ठेवला आहे. संविधानात दिलेले मूलभूत कर्तव्य नागरिकांना आपले सामाजिक व नैतिक दायित्व समजावून सांगतात. अशा प्रकारे भारतीय संविधान हे मानवतेचे सर्वोच्च प्रतीक आहे. त्याने फक्त भारतीय समाजालाच नाही, तर जगाला सुद्धा समानतेचा आणि न्यायाचा संदेश दिला आहे. संविधानाने दिलेल्या या मूलभूत तत्वांमुळेच आपण मानवतेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मानवतेची गुरुकिल्ली म्हणून भारतीय संविधान कायमच प्रेरणादायक ठरेल. जय भीम, जय संविधान.